हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? चला तर आज आपण बनवूया पाइनॲपल फ्लेवर हार्ट शेपमध्ये ॲनिव्हर्सरीसाठी केक. पहिले बेस शिजवून घेतला मी. नंतर त्याच्यात 3 लेयर केल्या. अर्जंट ऑर्डर होती म्हणून गरमच कापायला घेतला. थोडा थंड करून घेतला. त्याच्यावर पाइनॲपल क्रश सिरप टाकून घेतलं. हार्ट शेपमध्ये बनवायचा होता. व्हिप क्रीम घेतली. हळूहळू व्हिप क्रीम लावून घेतली. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित व्हिप क्रीम लावून घ्यायची व हळूहळू 3ही लेयर व्यवस्थित क्रमकोट करून घ्यायच्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित व्हिप क्रीम लावून घ्यायची व नंतर पाइनॲपल क्रश व्यवस्थित पसरवून घ्यायचा. केक लेयर गरम कापल्यामुळे क्रमकोट खूप निघत आहे. व्यवस्थित क्रमकोट करून घेणे. पाइनॲपल क्रश वापरावा. पाइनॲपल क्रश वापरल्याने खूप छान टेस्ट येते. अर्जंट ऑर्डर असल्यामुळे मला खूप गडबड होती. कितीही लेयर तुटफूट झाली काहीही होत नाही. फक्त व्यवस्थित आपण ठेवून घ्यायची. व्यवस्थित सिरप लावून घ्यायचं. नंतर क्रीमने व्यवस्थित क्रमकोट करून घ्यायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही आपले 3ही लेयर व्यवस्थित झालेले आहे. कस्टमरला रेड कलरमध्ये हवा होता केक ॲनिव्हर्सरीसाठी. मी व्हिप क्रीममध्ये थोडासा रेड कलर टाकून घेतला आणि फायनल फिनिशिंग देऊन घेतली. केकला फायनल फिनिशिंग द्यायला खूप वेळ लागतो. हवं तर आपण पेनलेट नाईफ गरम पाण्यामध्ये डीप करून सुद्धा वापरू शकतो. त्यानेही व्यवस्थित फायनल फिनिशिंग होऊन जाते. हळूहळू आपण आपलं काम चालूच ठेवायचं व व्यवस्थित फायनल फिनिशिंग येईपर्यंत आपण आपलं काम चालू ठेवायचं. हळूहळू फायनल फिनिशिंग होऊन जाते. आपल्याला हव्या असल्या कलरमध्ये आपण फायनल फिनिशिंग देऊ शकतो. कस्टमरला रेड कलर हवा होता त्यामुळे मी रेड कलर वापरला. त्यांना ॲनिव्हर्सरीसाठी हवा होता. केक बेसला जी क्रीम लागती ती आपण साफ करून घ्यायची. त्याने व्यवस्थित नीटनेटकं दिसतं. रेड कलरमध्येच मी फ्लावर काढून घेतले रोज नोझलने. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी व्यवस्थित फ्लावर काढून घेतले आणि आणखीन वेगळ्या कलरमध्ये आपण काढणार आहोत. आणि काही गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा लावणार आहोत. त्याने सुद्धा डेकोरेशन करणार आहे. आपल्याला हव्या असलेल्या डिझाईनमध्ये आपण केक तयार करू शकतो.
तुम्ही बघू शकता मी कसे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं काढून घेतले. तुम्हाला हव्या असलेल्या नोझलने तुम्ही फ्लावर काढून घेऊ शकता. एक वस्तू कुठं ठेवली सापडत नाही. व्हाईट कलरने सुद्धा मी फुलं काढून घेतले, ते रेकॉर्ड नाही झालं. आपण आता बेस वरती खालच्या साईडने व्यवस्थित फुलं काढून घेऊ, डिझाईन काढून घेऊ, जेणेकरून आपला खालून जो केक थोडासा व्यवस्थित दिसत नाही तो व्यवस्थित दिसायला लागतो. मी गुलाबाच्या पाकळ्या हार्ट शेपमध्ये कापून घेतल्या आणि त्या केकवर आता सजवणार आहे. चला तर बघूया आपण फायनल केकचा लूक कसा होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्याला हव्या असलेल्या डिझाईनमध्ये आपण फुलाच्या पाकळ्या लावून घ्यायच्या. खरं तर खूप गडबडीत हा केक बनवला होता. खूप छान याचं फायनल लूक झालं होतं.
चला तर मग आता याच्यावर हॅपी ॲनिव्हर्सरी असं लिहून घेतलं आणि केकचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. खूप सुंदर झाला होता. एक वेळ नक्की ट्राय करा. चलो